राम राम शेतकरी बंधूंनो, मी तुमचा कृषी मित्र संतोष वीरशेव स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी बंधूंनो, आता सध्याच्या स्थितीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आता कंदमाशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर खूप मोठ्या पद्धतीने दिसत आहे। तसंच रायझोम फ्लायच्या अटॅक सोबतच दुसरा एक प्रादुर्भाव म्हणजे आपल्या हळदीवर येणारा अल्टर्निया कॉप्सिकम नावाचा करपा, सोबतच आपल्या हळद पिकाला चांगल्यात चांगले फुटवे फुटले पाहिजेत, अशा या तिन्ही विषयाच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। त्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील। तर शेतकरी बंधूंनो, आता सध्या स्थितीमध्ये आपल्या हळद पिकामध्ये कुठं कुठं आपल्याला पानावर एक डाग दिसतात। डाग दिसल्याच्या नंतर थोडेसे लाल तांबडे डाग दिसतात। अल्टर्निया कॉप्सिकम नावाच्या बुरशीमुळे हे डाग तयार होत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, थोडे सुरुवातीला कुठं 2-4 पानावर दिसतो, नंतर तो करप्याचा फैलाव हा आपल्या शेतामध्ये होत असतो। हा फैलाव आपला हवेच्या माध्यमातून होतो, आपण शेतामध्ये आंतरमशागतीचे कामं करतो त्याच्या माध्यमातून सुद्धा हा संपर्काच्या माध्यमातून हा फैलाव होतो, किंवा इतर रानटी प्राणी जसे की रानडुकर वगैरे, आपण बैलकाठीचे कामं करतो शेतामध्ये, आंतरमशागतीचे कामं करतो त्याच्या माध्यमातून सुद्धा हा करपा फैलवत असतो। तर शेतकरी बंधूंनो, ह्या करप्याच्या नियंत्रणासाठी सोबतच आपल्या हळद पिकामध्ये येणारी कंदकूच, कणसड, मुळकूच या तिन्ही विषयाच्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कंदमाशी ही आपल्या उघड्या कंदालगत हळद पिकामध्ये अंडे घालत असते आणि त्या घातलेल्या अंड्यातून त्याचं पिलावळ निघणार हे कंदामध्ये शिरत असते आणि त्या ठिकाणी कंदामध्ये शिरल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक प्रकारचे त्या ठिकाणी ते खरडून खातात। खरडून खाल्ल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याची विष्ठा सोडतात, तिथंच सड तयार होत असते। अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कंदमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या पिकाचं खूप मोठ्या पद्धतीनं नुकसान होतं। सोबतच आपण हळदीच्या पिकाकडे गेल्याच्या नंतर आपल्याला वरचं पान सुकल्यासारखं दिसतं। हळद उपटल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामधून एक कुजट असा वास येतो आणि पोंगा ऑटोमॅटिकली उपसून येतो। मग त्यामुळे काय होतं, आपल्या पिकामध्ये खालच्या हळदीचे रूट झोन पण खराब होऊन जातात। तर शेतकरी बंधूंनो, या पिकाच्या या हळद पिकावर येणारी जी काही कंदकूच, कणसड, मुळकूच याच्या प्राथमिक उपचारामध्ये रायझोम फ्लायला कंट्रोल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या रायझोम फ्लायच्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम आपण क्विनॉलफॉस, एकॅलेक्स घ्या, धॅनलॅक्स घ्या किंवा सोलोमन या तिन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक आपल्या पिकामध्ये फवारणीसाठी तुम्ही घेऊ शकता। त्यासोबतच हळद पिकामध्ये या पद्धतीनं बघू शकता शेतकरी बंधूंनो, असे जे छिद्र पडतात तुमच्या हळदी पिकामध्ये किंवा या पद्धतीने हळद पिकाची पानं कापलेली असतात, खाल्लेले असतात हळदी आळीमुळे, तर त्या आळीच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण 15 लिटर पाण्यासाठी 50 ml क्विनॉलफॉसचा वापर आपण करू शकतो, किंवा सोलोमन घ्यायचं झालं तर 15 लिटर पंपासाठी आपण 20 मिलीचा वापर आपण करू शकतो। त्यासोबतच या कीटकनाशकामुळे आपली कंदमाशी, त्याच्यानंतर पिकावर येणारी आपली वेगवेगळी जी काही कीड आहे, जसे की रस शोषण करणार कीड ही हळदीवर जास्त करून नसते, पण अल्प प्रमाणात असलेली रस शोषण करणार कीड सुद्धा, सोबतच असलेली जी काही आळी आहे, पोंग्यामध्ये अंडे टाकतात आळी, या पद्धतीनं पतंग अंडे टाकतं आणि नंतर आळी काय होते, असे खाऊन या ठिकाणी बाहेर निघते, मग एका लाईनमध्ये आपल्याला छिद्र दिसतात, त्याचं सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण होईल। दुसरं कीटकनाशक आपल्याला याच्यासोबत करपा किंवा तिडका रोग म्हणतो आपण त्याला, त्या करप्या रोगासाठी काय करू शकतो की आपण ॲमिस्टार टॉप किंवा कस्टोडिया किंवा नेटिओ किंवा त्यासोबत आपण कुठलंही समजा मेटलेक्झिल मॅन्कोजेब या चारीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण आपल्या पिकामध्ये घेऊ शकतो। ॲमिस्टार टॉप जर घ्यायचं तर 15 लिटर पंपासाठी साधारणतः 12 ml डोस तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर जर तुम्हाला कस्टोडिया घ्यायचं असेल तर 15 लिटर पंपासाठी 20 ml डोस वापरा आणि आपलं मेटलेक्झिल मॅन्कोजेब जर घ्यायचं झालं तर मेटलेक्झिल मॅन्कोजेब आपलं 35 ग्रामचा डोस आपण प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरा। सोबतच अँटीबायोटिक म्हणून स्ट्रेप्टोसायक्लिन बॅक्टेरियल ब्लाईटसाठी अत्यंत उत्कृष्ट असं काम करतं। म्हणजे उशिरा येणारा जो करपा आहे, म्हणजे लेड ब्लाईट आणि बॅक्टेरियल ब्लाईट, याच्यासाठी लेड ब्लाईट या ॲमिस्टार किंवा तुमच्या नेटिओ सुद्धा वापरू शकता तुम्ही शेतकरी बंधूंनो। नेटिओचं प्रमाण सुद्धा आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम आपण घेऊ शकतो। सोबतच आपण या पिकाला एक चांगल्या पद्धतीचं अँटीबायोटिक म्हणजे स्ट्रेप्टोसायक्लिन वापरू शकता तुम्ही। स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा प्लांटोमायसिन वापरू शकता किंवा जेनोमायसिन, या तिन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता। स्ट्रेप्टोसायक्लिनच्या पुडीमध्ये एका पुडीमध्ये आपण 2 टाक्या करायच्या असतात, ते कोमट पाण्यामध्ये करून घ्यायचं। प्लांटोमायसिन ही चांगली पुडी आहे, एरिज कंपनीची येते, हे अँटीबायोटिक आहे। स्ट्रेप्टो प्लस टेट्रासायक्लिन व्हिटॅमिन B12 सुद्धा त्याच्यामध्ये येतं, त्यामुळे तुमचा पिकावर येणारा जो काही जीवाणूजन्य करपा आहे तो पण नियंत्रणात येतो।
सोबतच शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकामध्ये ग्रीनेस आणि एकदम आपल्या पिकाला पानाच्या द्वारे एक मायक्रोन्यूट्रिएंटची उपलब्धता व्हावी याकरता आपण फवारणीच्या माध्यमातून फिटा गोल्ड म्हणून देऊ शकतो. फिटा गोल्ड हे जेयू कंपनीचं आहे. प्रति 15 लिटर पाण्यासाठी त्याचा 10 ग्रामचा वापर करू शकतो आपण. किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्टमध्ये मरिनो हे एरिज या कंपनीचं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी 15 लिटर पाण्यासाठी 50 ml घेऊ शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर वापरायचं झालं तर आपण इसॉबियन सुद्धा वापरू शकतो किंवा PI इंडस्ट्रीजचं बायोव्हिटा सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो शेतकरी बंधूंनो. नंतर शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचा जो रोल असतो तर त्या ठिकाणी आपण सिलिकॉन बेस स्टिकर हे अत्यंत उत्कृष्ट असं विलकॉन घ्या किंवा सेटवेट नावाचं एक जेयूचं येतं, चांगल्या पद्धतीचं सिलिकॉन बेस स्टिकर सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरा. किंवा सुमिल कंपनीचं सुमीवेट नावाचं स्टिकर सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण हळद पिकावर एकदम योग्य पद्धतीने ही फवारणी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोबतच खालून ड्रीप फर्टिगेशन करत असताना ड्रीप फर्टिगेशनमध्ये 126100 या विद्राव्य खताचा वापर आपण आपल्या पिकामध्ये करायचा. तर या 126100 विद्राव्य खताचा 5 किलो प्रति आठवडा या पद्धतीनं 5 किलो 5 किलो 5 किलो असं 15 किलो विद्राव्य ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून करायचं आहे. सोबतच शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकामध्ये जर आपल्या पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ योग्य पद्धतीने होत नसेल, जर जमिनीचा pH बॅलन्स नसेल आणि जमिनीचा pH बॅलन्स नसेल तर आपण टाकलेल्या खताला ऑफटेक करू शकत नाही. त्यामुळं या 5 किलो 126100च्या डोसच्या नंतर 3 दिवसाच्या फरकानं त्याला 3 किलो कोकोली आणि 3 किलो झुका प्रतिभा बायोटेक या कंपनीचं हे दोन्ही प्रोडक्टचं एकदम सुंदर पद्धतीनं रिझल्ट तुम्हाला येतील आणि तुम्ही टाकलेले खतं एकदम सुंदर पद्धतीनं ऑफटेक होतील. तुमच्या पिकामध्ये एकदम हळद पिकामध्ये चांगल्या पद्धतीचे 5 फुटवे 6 फुटवे असे चांगले फुटवे तुम्हाला भेटतील आणि पानाची रुंदी, जाडी, वजन, आकार चांगल्या पद्धतीने वाढेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान.